श्यामाप्रसाद मुखर्जी पश्चिम बंगालमधल्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा चेहरा होता। किंबहुना तो तिथे हिंदुत्वाच्या राजकारणाचा पर्याय देखील होता। हिंदू महासभा आणि नंतर भारतीय जनसंघामधून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाचं राजकारण हिरहिरीनं केलं। 23 जून 1953 ला त्यांचं निधन झालं। आज 73 वर्षांच्या नंतर याच पश्चिम बंगालमध्ये जनसंघामधून निर्माण झालेल्या भाजपनं स्वबळावरती सत्ता स्थापन केली आहे। श्यामाप्रसाद मुखर्जी कधी त्यांनी या सत्तेची कल्पना देखील केलेली नसेल। श्यामाप्रसाद कोलकात्यामध्ये ज्या वास्तूत राहत होते तिथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जहां बलिदान हुए मुखर्जी वह कश्मीर हमारा है ही घोषणा देत देत आधी जनसंघ आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार घडवला। मात्र ज्यांच्यासाठी ही घोषणा दिली जात होती, ज्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत ही घोषणा दिली जात होती, ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यांचा गृहराज्य पश्चिम बंगाल। या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कुठलाही राजकीय अस्तित्व नव्हता। मात्र आज भाजपनं इथे विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा यश पश्चिम बंगालमध्ये मिळवला आणि पहिल्यांदा भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये निर्माण होणार आहे। सध्या आम्ही तुम्हाला एका ज्या जुनाट घरी घेऊन आलो आहेत, तो घर म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील भवानीपूर क्षेत्रातला घर। सध्या ही जी सीडी तुम्ही पाहताय ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पहिल्या माळ्यावर जो घर होता, जिथे त्यांचा जन्म झाला होता, त्या ठिकाणी घेऊन जाते। आणि भाजपला एक वैचारिक पाया डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिला होता आणि त्याच वैचारिक पायावर चढून आज भाजपची घोडदौड जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहे। त्यामुळे ह्या ज्या संपूर्ण ही जी सीडी आहे, ज्या पद्धतीने श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या घराकडे घेऊन जाते, त्याच पद्धतीने भाजपलाही सत्तेकडे घेऊन जाणारी ही सीडी आहे की काय असंच म्हणावं लागेल। हाच तो जुनाट घर आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील भवानीपूर परिसरातला, जिथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा 1901 मध्ये जन्म झाला होता। सध्या या घराला एका प्रकारे मेमोरियलचा, म्युझियमचा आणि रिसर्चसाठीच्या इन्स्टिट्यूटचा स्वरूप जो आहे तो देण्यात आलेला आहे। आता जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता मोठ्या यशाने येत आहे, तेव्हा हा जो घर आहे याचं महत्त्वही निश्चित येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि जो प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रप्रथम हे विचार, सांस्कृतिक राष्ट्रवाद हे जे विचार जे आहेत ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ आणि त्यापुढे भाजपला दिले होते आणि त्याच मुद्द्यांना घेऊन भाजपनं पश्चिम बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या गृहराज्यामध्ये मोठा विजय मिळवला आहे। त्यामुळे 1950च्या दशकात श्यामाप्रसाद मुखर्जींनी जे विचार, सांस्कृतिक राष्ट्रवाद, प्रखर हिंदुत्व, राष्ट्रीय एकात्मता हे भाजपसाठी दिले होते, तेच मुद्दे आज या निवडणुकीमध्येही वेगळ्या पद्धतीने लागू पडले आहे आणि जनतेने भरघोस प्रतिसाद भाजपला दिला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, कोलकाता। People think that it's only. So I shouldn't make any comment because I am not at all political person. But I think the Bengali or the people of Bengal are not at all satisfied. Are not at all satisfied. That's why they gave their mandate. They have given their mandate to BJP. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।